खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावे ते देखील आपण पाहूया। कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, या सगळ्या बाबींवर निर्णय। शेती पिकासाठी कर्ज काढले शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी दुःखद बातमी आता म्हणावं लागेल, कारण शेतकरी बांधवांची अपेक्षा होती की सरसकट कर्जमाफी आता सरकारने करावी, परंतु सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निकष व काही अटींच्या आधारे कर्जमाफी करणार, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत आणि काही निकष व काही अटींच्या आधारे या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आले। कोणकोणत्या अटी व कोणकोणत्या पात्रतेनुसार सरकारच्या माध्यमातून आता ही कर्जमाफी होणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण शेतकरी बांधवांची अपेक्षा होती की सरकारने आता लेट कर्जमाफी करत असल्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, परंतु आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी करण्याला या ठिकाणी पूर्णपणे सरकारने विरोध दर्शवलाय। त्यामुळे आता कोणकोणत्या अटीनुसार सरकार तुमची कर्जमाफी करणार आहे हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे आता सांगितलंय, आम्ही धनदांडक्या श्रीमंत शेतकरी बांधवांचं कर्ज आम्ही अजिबात माफ करणार नाही। त्यांनी अजिबात कर्जमाफीची वाट सुद्धा बघू नये, फक्त आता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। मग गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणजे कोणत्या प्रकारचे शेतकरी असा प्रश्न तुम्हाला लगेच आता पडला असेल। मग याच व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कोणाकोणाची कर्जमाफी होणार, त्या ठिकाणी 1 लाखाची होणार का 2 लाखाची होणार, नेमकं किती कर्जमाफी होणार याचीच अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी आता काय दिल्या या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक आता बघायचं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुःखद बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फायनल निर्णय घेतलाय। आता सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नाही, ही तर एक पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला। तुम्ही जर शेतकरी असाल, शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये म्हणजे 2020 पासून आताच 2025 वर्ष सुरू आहे, 5 वर्षामध्ये केव्हाही कर्ज काढून बँकेचं तुम्ही ठेवलं असेल तर नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करण्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजून आता घ्यायचं आहे, कारण सरकारने काही नियम व अटी या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केल्या आहेत। कर्जमाफीबद्दल ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आता म्हणावी लागेल। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी करणार यावर आता तोंड उघडलंय। तुम्हाला माहितीच आहे, कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केल्या। कर्जमाफी करण्याच्या अगोदर या ठिकाणी आता सरकारने बैठकावर बैठका या ठिकाणी घेतलेत। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय महाबर्ने, अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी कर्जमाफी आता कशा पद्धतीने करायची, त्याबद्दल कोणाकोणाची कर्जमाफी करायची, कारण अनेक शेतकऱ्यांचं 1 लाख कर्ज आहे, काहींचं 2 लाख आहे, काहींचं 3 लाख आहे। त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांची किती कर्जमाफी या ठिकाणी होईल याचीच अपडेट सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। आता सरकारने एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं पाहायला मिळतंय। या समितीमध्ये आता 5 अटी व पात्रतेनुसार शेतकऱ्यांची आता कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। मग नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काय सांगितलंय आता बघा। आपल्या राज्यामध्ये जवळपास आता 90 लाख शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट बघत आहेत, त्यापैकी जवळपास 30 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी बाहेर पडणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले, धनदांडग्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही, तुम्ही वाट बघू नये म्हणून सांगण्यात आले। बघा, या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। मग आता कोणत्या निकषाच्या आधारे आता ही कर्जमाफी होणार आहे, कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी वाट बघू नये असं सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमल्या। या समितीमध्ये आता 5 अटींच्या आधारे कर्जमाफी होणार आहे। यामध्ये आता या 5 प्रकारचे जे शेतकरी आहेत यांनी कर्जमाफीची वाट बघू नये, तुम्हाला कर्जमाफ तुमचं होणार नाही असं सांगण्यात आले। मग या 5 प्रकारामधील शेवटचे 4 नंबर आणि 5 नंबरचा जो प्रकार आहे यामध्ये जवळपास 30 लाखांच्या वरती शेतकरी अपात्र होणार आहेत, त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्षपूर्वक बघा। पहिला जो प्रकार आहे तो
तो म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं आता जास्त उत्पन्न आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघा, या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। जर तुमचं उत्पन्न सरकारने लावलेल्या नियमानुसार नसेल तर तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार नाही, तुम्ही कर्जमाफीची वाट बघू नये असं सांगण्यात आलंय। मग किती वार्षिक उत्पन्न, तर लक्षात ठेवा, जर वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखांच्या वरती असेल तर तुम्ही श्रीमंत धनदांडग्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जाल। शेतकरी बांधवांनो, पहिला प्रकार तुमच्या लक्षात आला का बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलंय उत्पन्न तुमचं कमी असलं पाहिजे, 2.5 लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। पहिला प्रकार झाला, त्यानंतर दुसरा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, तिसरा प्रकार, चौथा प्रकार आणि 5वा प्रकार, असं 5वा प्रकार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी आता लावण्यात आलाय। यामध्ये जवळपास आता 50% शेतकरी बांधव या ठिकाणी बाहेर पडणार आहेत, त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। बघा आता या ठिकाणी दुसरा प्रकार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, ज्यामध्ये आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत, ते म्हणजे तुमची शेती जास्त नसली पाहिजे, यासाठी तुम्हाला 7/12 उतारा हे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी समितीमधील अधिकारी या ठिकाणी आता चेक करणार आहेत। बघा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, जर तुमची जमीन आता जास्त असेल, जास्त म्हणजे किती, 10 एकर, 20 एकर, 30 एकर, अशा प्रकारे जर जास्त जमीन तुमची असेल तर सरकार काय म्हणतंय की आता जास्त जमीन तुमची आहे म्हणल्यावर तुम्ही श्रीमंत शेतकरी आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी फायदा तुम्हाला होणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे जास्त शेती पिके तुमचा असेल, पाण्याचा असू द्या, कोरडवाहू असू द्या, 10 एकर, 12 एकर, 20 एकर शेती तुमची असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आले। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे याची यादी आता मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केल्या, ती यादी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं तिसरा प्रकार आहे, यामध्ये लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत, तो तिसरा प्रकार एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तिसऱ्या प्रकारामध्ये कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण सरकारने अटी व नियमानुसार तुम्हाला कर्जमाफी देणार सांगितलंय। आता सरसकट कर्जमाफीची अपेक्षा कोणीही करू नये, फक्त गोरगरीब आणि या ठिकाणी गरजू शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी देण्याचं सरकारने ठरवलंय। आता बघा, ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये एखादा त्यांचा मुलगा त्या ठिकाणी सरकारी नोकरीत आहे, म्हणजे कुठल्या, तर पोलीस आहे, आर्मी मध्ये आहे किंवा इतर ठिकाणी आता सरकारी सेवेमध्ये रुजू असणाऱ्या आता शेतकरी मुलं जर त्या ठिकाणी असतील, त्यांचे शेतकऱ्यांचे आई वडील सरकारी पेन्शन घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे, तर बघा, पहिला प्रकार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, तर PM किसान योजनेचा लाभार्थी शेतकरी पाहिजे। बघा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, PM किसान योजनेचे 2000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्यांना या कर्जमाफीचा लाभ आता घेता येणार आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये आलेले शेतकरी बांधव तुम्ही पाहिजेत तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पुढचा प्रकार सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या प्रकारामध्ये जवळपास 7 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे, ते म्हणजे फार्मर ID कार्ड काढून पण तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल की फार्मर ID कार्ड काढून पण अपात्र का करणार आहे, तर बघा, अनेक शेतकरी बांधवांनी काय केले, शेतकरी नसताना सुद्धा चुकीच्या मार्गाने आता या ठिकाणी आपलं फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलंय। त्यामुळे सरकारने चौकशी ज्यावेळी केली त्यावेळी असं लक्षात आलंय की चुकीचे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्यायला तयार आहेत, त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी वगळण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलंय। बघा, 12 जिल्ह्यांची यादी आता या समितीमध्ये आता बँकांना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या 12 जिल्ह्यातील जे शेतकरी आता या महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये कर्जमाफीचा फायदा घेणार आहेत त्यांनाच या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। मग आता पुढचा प्रकार कोणता निवडण्यात आलाय तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना अपात्र करण्यात येणार आहे, तो नेमका प्रकार कोणता आहे ते सुद्धा आपण झटपट या ठिकाणी आता समजून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढचा प्रकार या ठिकाणी सांगण्यात आलाय,
अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा त्यांना बाहेर काढलं जाणार आहे। काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे तरी सुद्धा त्यांना बाहेर काढलं जाणार आहे। का बाहेर काढलं जाणार आहे? कारण अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेले तरी सुद्धा त्यांनी पांढरे रेशन कार्ड काढलं नाही। सरकारने आता त्या ठिकाणी काय सांगितलंय, श्रीमंत जर झाला असाल, 2.5 लाखांच्या उत्पन्न वर गेला असेल तर पटकन पांढरे रेशन कार्ड घेऊन टाका। परंतु शेतकऱ्यांनी काय केले, त्या ठिकाणी सरकारचं अजिबात ऐकलेलं नाही आहे। त्यांनी काय केले, आता पिवळं केशरी रेशन कार्ड हे IS वापरत आहेत। परंतु सरकारने ज्यावेळी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी चेक केला त्यावेळी असं लक्षात आलंय की तुम्ही या ठिकाणी तुमचं आता पांढरं रेशन कार्ड घेणं गरजेचं होतं, तरी सुद्धा श्रीमंत असताना सुद्धा पिवळं व केशरी रेशन कार्ड घेतले आणि त्यामुळेच तुम्हाला कर्जमाफीचा या फायदा होणार नाही असं सांगण्यात आलंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला अपात्र करण्यात येणार आहे, तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल, चुकीच्या मार्गाने या ठिकाणी काढला असेल तर तुम्हाला अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे। फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं, तुमची जमीन जर जास्त असेल, 10 एकर 20 एकर जमीन असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पुढची पात्रता आता लावण्यात आल्या ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाच्या दाखल्यावर तुम्हाला 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न तुमचं गेलं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जिल्हे तालुके सर्व सविस्तर या ठिकाणी काय काय आलेत तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील कोणाकोणाला या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे, तर बघा सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून बघा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे सांगतो। आता अकोला जिल्ह्यातील या ठिकाणी अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी, टाकळी या भागामध्ये लाभ भेटणार आहे। त्यानंतर अमरावतीमध्ये या ठिकाणी सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीचा पहिल्या टप्प्यामध्ये लाभ भेटणार आहे। धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव जिल्ह्यामध्ये जालना, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तुमची सुद्धा त्या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी या ठिकाणी आता करण्यात येणार आहे, कारण या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।